नमस्कार. आज आपण कांद्याचे भजे करणार आहोत, पण जरा वेगळ्या पद्धतीचे. कसे ते आता आपण बघू. आज आपण पातीचे भजे करणार आहे. त्यासाठी मी ही जी कांद्याची पात आहे एकदम कोवळी आहे ती आणली आहे आणि स्वच्छ धुवून आणि पुसून ठेवली आहे. आता ही आपण चिरून घेऊ. हे जे साल आहेत कांद्याच्या पातीचे कांद्याचे ते सगळे आपण व्यवस्थित काढून घेऊ. आणि अशी पात चिरून घ्यायची. आता ही कांद्याची पात सगळी चिरून झाली आहे. आता आपल्याला बॅटर तयार करायचं भज्यांसाठीचं, तर ते आपण करूया. तेल तापत ठेवते, म्हणजे बॅटर तयार होईपर्यंत तेल तापल. आता इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, 2 मोठे चमचे कॉर्न स्टार्च घेतली आहे आणि 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. चवीपुरतं मीठ, चवीपुरती जिरे पावडर आणि धने पावडर. आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये हळद पण टाकायची आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, तर ह्यामध्ये पण थोडं थोडं करून पाणी घालू. हे बॅटर तयार आहे, तेल सुद्धा तापलंय. आता आपण ह्याचे भजे करू. त्यासाठी काय करायचं, आपल्याला ही कांद्याची पात जी आहे त्यामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायची आहे. तेल तापलंय आपलं आणि तेलात सोडायचं. आता हे सगळे आपण असेच भजे तळून घेऊ. घरात कुणी पाहुणे येणार असतील, स्टार्टर साठी हा एक खूप छान असा प्रकार आहे. पण कांद्याची पात ही ताजी आणि कोवळी असणं खूप गरजेचं आहे, की मग छान लागतात ते भजे. भजी तयार झाली आहेत. वरतून आता आपण चाट मसाला टाकू. ही झाली आपली कांद्याच्या पातीची भजी तयार. तुम्ही पण ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.